ठाकरे आणि भाजपची पुन्हा युती होण्याची शक्यता आहे। कालच्या एका कार्यक्रमात नेमकं काय घडलं, कोणता भाजपचा नेता युतीच्या सुवर्ण क्षणाची वाट पाहतोय, ठाकरेंनी त्यांना काय उत्तर दिलं, पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये। कालचे दुश्मन आजचे दोस्त। राज्यात पुन्हा राजकीय उलथापालथ। ठाकरे भाजपचा पुन्हा दोस्ताना। राज्यातील वाढत्या थंडीत राजकीय वातावरण मात्र जोरदार तापलंय। त्याला कारण ठरला तो एक फोटो। भाजपचे आमदार पराग अळवणींच्या मुलीच्या लग्नातील या फोटोनं राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधून घेतलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत असताना उद्धव ठाकरे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटलांची झालेली भेट आणि त्या भेटीतील चर्चेच्या तपशिलानं शिवसेना भाजप युती होण्यासाठी नेत्यांचं मनोमिलन झाल्याचं आता बोललं जात आहे। यावेळी नेमकं काय घडलं पाहूया। मुंबईतल्या एका लग्न सोहळ्यात उद्धव ठाकरे चंद्रकांत पाटलांची भेट झाली। मिलिंद नार्वेकरांनी चंद्रकांत पाटलांना मग युती कधी असा प्रश्न केला। आपली पुन्हा युती झाली तर तो आनंदाचा क्षण असेल, चंद्रकांत पाटील। मी या सुवर्ण क्षणाची वाट पाहतोय, चंद्रकांत पाटील। उद्धव ठाकरेंनी युतीला दुजोरा दिला असल्याची सूत्रांची माहिती। यामुळे मात्र ठाकरेंच्या शिवसेनेनं चंद्रकांत पाटलांचे जाहीररित्या आभार मानले आहेत। कारण आम्ही एकत्र 25 वर्ष अत्यंत उत्तम रीतीने काम केलं। नरेंद्र मोदी यांच्यासोबत आम्ही चांगल्या पद्धतीने काम केलं। पण सगळ्यांना माहिती आहे की दिल्लीमध्ये अमित शहांचा उदय झाल्यावर शिवसेना भाजपमध्ये वितुष्ट आहे। ते दुर्दैवानं सांगायचं वाटतंय। मी चंद्रकांत दादा पाटील यांनी ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत। भाजपनं मात्र सावध भूमिका घेतली। सुवर्ण क्षणाची वाट पाहणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी मीडियावर खापर फोडत फोटोचा विपर्यास केल्याचं सांगितलं। तर फडणवीसांनीही याला भाबडा विचार म्हणत आपले सध्याचे मित्र नाराज होणार नाहीत ना याचीही काळजी घेतली आहे। मी गेलो त्याला उद्धवजी शुभेच्छा देऊन खाली उतरत होते आणि मी शुभेच्छा द्यायला वर चढत होतो। समोरासमोर आलो, नमस्कार केला। पण त्या लग्न समारंभातही प्रेस उपस्थित होती आणि ते शूट केलं आणि जवळ बहुधा दुसरी बातमी येईपर्यंत ते आता ते चालवतील की आम्ही दोघे भेटलो, आता काय होणार। उद्धव ठाकरे आणि भाजप जवळ येतं असं वाटतं त्याच्यातून। असं आहे, पहिली गोष्ट तर लग्नात भेटल्यामुळे पक्ष जवळ येतात किंवा युती होते, इतका भाबडा विचार हा किमान तुमच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारांच्या डोक्यात तरी येऊ नये अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे। निकालानंतर ठाकरे गटानं भाजपचं अनेकदा उघड उघड कौतुक केलंय आणि या भेटीत आणि फोटोत दिसणाऱ्या मिलिंद नार्वेकरांनी तर मवियाच्या निर्णयांना बगल देऊन घेतलेल्या फडणवीसांच्या निर्णयांचं जाहीर अभिनंदन केल्याचे अनेक ट्विट आतापर्यंत समोर आलेलेच आहेत। त्यात आता लग्नात झालेली ही भेट ठाकरे आणि भाजपच्या युतीचा पाया रचणार का, याकडेही आता लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी।